कोणतीही गरज नसताना यांनी फक्त पैसे खाण्यासाठी रायगड प्राधिकरणातल्या काही लोकांनी टॉयलेट बाथरूमचं छतच बदललेलं आहे. आता तुम्ही ASI चे अधिकारी आहेत ना, ASI चे काम आहे ना, म्हणलं आता तुम्ही म्हणता बंद आहे, या माझ्या सोबत आलेले आहेत. नाही ASI ला दिलं नाही, ते दिलं असेल नसेल बरोबर ना, पण आता जबाबदार तुम्ही इथे आहे ना, बरोबर. ASI चे ते तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजेत ना. आता माझ्यासोबत ह्या आल्यात आणि अजून बऱ्याचशा महिला आहेत, तर त्यांना वॉशरूमला जायचंय. आता त्यांना बऱ्याच वेळ झाला, यांनी काय माझ्या बहिणींनी काय उघड्यावर जायचं का? ते यांना समजलं पाहिजे ना सगळ्यांना की बाबा ते वॉशरूम बांधणं, त्याला पाणी घालणं, हे करणं. आता गावाने सुद्धा मागे सांगितलं इथे समुद्राच्या खालच्या बाजूला एक तलाव आहे, तेव्हा तिथं म्हणलं तुम्ही ते बांधा आणि तिथलं पाणी इकडे यूज करा. की बाबा ते हे बांधणार होते ना टॉयलेट बाथरूम, त्यांना संभाजीराजांच्या लोकांना त्यांनी काय ते पाणी घेतलं नाही. नाही, एकंदरीत इथं असं दिसतंय रायगडावर तीच बोंब आहे आणि इथे सगळीकडे पाणी नाही हे काही कारण नाही असू शकत. जर नाहीये तर त्याची काहीतरी व्यवस्था इथं करायला पाहिजे. आणि जर पाणी नाही मग तुम्ही स्वच्छतागृह बांधता का? जनतेला लुबडायचं तर लुबडायचं किती आणि जनतेचा पैसा किती खायचा? म्हणजे मला सांगा, असा भ्रष्टाचाराचा पैसा आणि कृष्ट दर्जाच्या कामाचा पैसा खाऊन तुम्हाला ते का फसणार आहे का तो पैसा? थोडक्यात मला ते सांगायचं आहे. साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी या टॉयलेट बाथरूमचं बांधकाम केलं, युज न करताच त्याचे कौलं खाली काढलेले आहेत, रिपेअरिंग केलेलं आहे पूर्ण हे वरचं. म्हणजे यालाही लाखो रुपये खर्च केलेला आहे. मला एवढंच म्हणायचंय, आता या रायगड प्राधिकरणाने याचं छत बदलायला किती पैसे खर्च केले? सरळ पैसे, सरळ त्यांचा भ्रष्टाचार आहे. अगोदर जर चांगलं बसवलं असतं त्याची गरज लागली नसती. हे कौलं काढून ठेवलेले ते पुरावे पा. हे रायगड प्राधिकरणाची खरा चेहरा आहे. विचार करा, एखादं टॉयलेट बाथरूम एकदाही वापरलं नाही, त्याला बदलायची गरज का पडली? आणि ह्याचा हेतू नक्की काय होता बदलून? म्हणजे रिपेअर सारखं काम काढा आणि त्या पैशातून मोबदला मिळवा, हे ह्याच्यातून दिसून येतं. बोललं तर आता पुराव्यानुसार बोलायला पाहिजे. हे कौल आहे, ह्याची अवस्था बघा, नवीन करकरीत कौल आहे. आता ह्याच्या कौलांच्या खाली जे एक स्ट्रक्चर असतं, आपण ते स्ट्रक्चर पाहूया, तिथं पडलेलं दिसतंय. आणि त्या स्ट्रक्चर वरून आपल्याला कळेल की बाबा त्या स्ट्रक्चरला किती गंज आला होता आणि असं काय गरज पडली की एवढं सगळं बदलायची गरज. ह्या स्ट्रक्चरला गंज लागला नाही की अजून काहीच झालं नाही, असं काय कारण पडलं की हे बदलायचं त्यांना जरूरत पडली? काय गरज होती? एवढं सगळं क्लिअर आहे. आणि त्याची कौलही तिथं, पुरावे तिथं की दिसतंय. कोणतीही गरज नसताना यांनी फक्त पैसे खाण्यासाठी रायगड प्राधिकरणातल्या काही लोकांनी टॉयलेट बाथरूमचं छतच बदललेलं आहे. इथं कलर सुद्धा गेला नाही याचा स्ट्रक्चरचा. आता मी इथे एक माझ्या हातामध्ये मोबाईल रजत पुढे हा जो पार्ट दिसतोय आतला, इथला गंज पण लागलेला नाहीये. इथं बघा, इथे गंज पण लागलेला नाही. कटरने आता हे ब्लॅक झालेलं आहे. इथे दाखव, गंज पण लागलेलं नाही. असं स्ट्रक्चर बदलायची काय गरज पडली? काही गरज पडत नव्हती, परंतु यांनी जे केलेलं आहे अतिशय घाणेरडं काम केलेलं आहे. हा सरळ पैसा खाल्लेला आहे जनतेचा.